हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये आपण इंडियन इकॉनॉमी हा युनिट स्टार्ट करत आहोत, जो या सिलेबसचा इकॉनॉमिक्स पेपर 2 सिलेबसचा लास्ट युनिट आहे. इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था. सो यामधला टॉपिक इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया, पॅटर्न अँड स्ट्रक्चर, भारतातील आर्थिक वाढ, नमुना आणि संरचना याविषयी आपल्याला या सेशनमध्ये बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी पेपर 2 सोबतच पेपर 1चं देखील प्रिपरेशन तुमचं या कोर्समध्ये करून घेतलं जाणार आहे. या कोर्सची फीस 10,000 आहे. 20% त्याच्यावर डिस्काउंट मिळत आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होते. पण जे स्टुडंट्स आता जॉईन होत आहेत आणि ज्यांना फक्त 2 मंथ्स किंवा एक्झामच्या डेट पर्यंतच गायडन्स हवा आहे त्यांच्यासाठी याच्यावरती आणखीन डिस्काउंट मिळणार आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच आपल्या कोर्सला जॉईन होऊन प्रिपरेशन सुरू करा. ठीक आहे. 21 एप्रिल हे आपले न्यू बॅच स्टार्टिंग डेट आहे, जिथून तुमचं प्रिपरेशन सुरू होईल. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. Okay, so we are going to learn first economic growth in India, pattern and structure. म्हणजे भारतामध्ये आर्थिक वाढ किंवा वृद्धी ही कशा पद्धतीने झालेली आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये या पॅटर्नची किंवा डेफिनेशन आपण एकदा इंग्लिशमध्ये बघूया, देन आय विल मूव्ह टू द मराठी स्लाइड. डेफिनेशन आहे, economic growth refers to the increase in a market value of goods and services produced by an economy over a time measured by GDP. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली ग्रोथ म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय याच्यामध्ये डिफरन्स आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे. ग्रोथ म्हणजे जो नंबर्समध्ये प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसच्या व्हॅल्यूमध्ये ग्रोथ दाखवतो, वाढ दाखवतो. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय असते ते ओव्हरऑल राहणीमान, इकॉनॉमीची ग्रोथ, डेव्हलपमेंट कशी झालेली आहे हे दाखवत असतो. सो ऑब्व्हियसली याच्यामध्ये जेव्हा आपण इकॉनॉमिक ग्रोथची बोलतोय इंडियाच्या, तर याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड म्हणजे मागच्या काही कालावधीपासून आतापर्यंत जी काही वस्तू आणि सेवांच्या मूल्य व्हॅल्यूमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे. एखादी वस्तू आहे, सपोज XYZ ही वस्तू आहे ज्याची प्राइस होती 10 रुपये, आता ही विकली जाते जवळपास 70 रुपयाला. तर ह्या मागच्या काही वर्षापासून ही 70 रुपयाला झालेली आहे. मग GDP मध्ये याचा काय वाढ झालेली आहे, याच्यामधून किती व्हॅल्यू म्हणजे लोकांनी या वस्तूला जर 70 रुपये देत असते तर त्यांचा कशा पद्धतीने मार्केट व्हॅल्यू याची वाढलेली आहे हे सगळं बघणं म्हणजे त्या इकॉनॉमीची ग्रोथ आहे, वृद्धी आहे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आर्थिक विकास म्हणजे देशाच्या एकूण उत्पादन व सेवा मूल्यातील वाढ होय, GDP. ठीक आहे. सेवा मूल्यातील वाढ म्हणजे GDP मध्ये वाढ. तर याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत ज्यामध्ये ही वाढ आपल्याला बघायला मिळते. एक तर आहे स्वातंत्र्योत्तर काळ, म्हणजे सरकारी गुंतवणुकीवर आधारित योजना प्रणाली होती. स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे 1947 नंतरचा काळ, ज्याच्यामध्ये प्लॅनिंग कमिशननी काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये इकॉनॉमीला ग्रो करण्यासाठी वेगवेगळ्या योजना प्रणाली ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यांच्यातून इथे विकास झालेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आणखीन एक मोठा टप्पा आहे जो आर्थिक विकासाला खूप चालना देऊन जातो, तो म्हणजे 1991चं उदारीकरण धोरण, ज्याच्यामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण, व्यापारीकरण, उदारीकरण हे 3 जे आहे, LPG ज्याला म्हणतो आपण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड हे, तर यांना आपण बाजार अर्थव्यवस्थेकडे कल केलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे की सगळ्यांसाठी सगळे बाजार आपण ओपन केलेले आहेत. जागतिकीकरणामुळे काय झालंय, सगळं जग एकत्र आलेलं आहे, सगळं जग जवळ आलेलं आहे. व्यापारासाठी एक देश दुसऱ्या देशांना इझिली व्यापार करू शकतो आणि त्यामुळे त्या कंट्रीला नवीन मार्केट सुद्धा ओपन झालेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर अलीकडील प्रवृत्तीमध्ये आर्थिक विकास कसा झालेला आपल्याला बघता येतो, तो सेवा क्षेत्रात आधारित विकास जास्त झालेला दिसतोय. तंत्रज्ञानाचा वापर इथे जास्त झालेला दिसतोय. स्टार्टअप इंडिया किंवा डिजिटल इंडिया या वेगवेगळ्या योजनांमधून आपल्या कंट्रीला कशा पद्धतीने आपण पुढे आणू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे अलीकडच्या या
प्रवृत्तीनुसार आर्थिक विकास अशा पद्धतीने, म्हणजे जे टप्पे होते मागच्या कालावधीमध्ये, त्यामध्ये एक पहिला कालावधी होता जिथे आर्थिक विकास घडून आलेला आहे, तो म्हणजे स्वातंत्र्य काळ. दुसरा काळ आहे तो 1919चा उदारीकरणाची धोरणं, त्याच्यामध्ये आर्थिक विकास झालेला आहे. आणि तिसरा म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये जो काही विकास आपण बघतोय की 3 क्षेत्रामधून इकॉनॉमी ही कशी टप्प्याटप्प्याने ग्रो झालेली आहे, त्यातला हा अलीकडचा काळ, ज्यामध्ये आता आपण सेवा क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय करतोय, लौकिक कमवतोय. ठीक आहे. सो त्याच्याबद्दल आता आपल्याला बघायचं आहे, किंवा त्याबद्दल ही एक सामान्य रचना आहे भारतीय अर्थव्यवस्थेची, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे बदल झालेले दिसतात. ठीक आहे. सो सेक्टरल कॉन्ट्रीब्युशन इन जीडीपी. आता इथे बघा, जसं आपण म्हटलं की अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था ही टप्प्याटप्प्याने वाढलेली आपल्याला दिसते. तर स्क्रीनवर तुम्हाला आता या स्लाइड मध्ये सेक्टरल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 3 सेक्टर मध्ये आपली इंडियन इकॉनॉमी काम करते. ऍग्रिकल्चर सेक्टर, ज्याला आपण प्राथमिक किंवा प्रायमरी सेक्टर म्हणतो. सेकंडरी सेक्टर म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर. टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे. या 3 सेक्टर वरती आपली इंडियन इकॉनॉमी काम करते. सो यांना आपण इथं कॉन्ट्रीब्युट केलं, म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलं, क्लासिफाय केलं. 1950 ते 51 इथून आपलं काय झालं होतं, नवीन आर्थिक धोरण जे आहेत किंवा प्लॅनिंग कमिशनचं जे ऍक्च्युअल मध्ये काम आहे ते इथून स्टार्ट झालं. तर तेव्हा सुरुवातीला 1950 ते 51 मध्ये ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये जो काही वाटा होता, ऍग्रिकल्चर सेक्टरचा वाटा जो होता जीडीपी मध्ये, कशामध्ये, जीडीपी मध्ये, तो किती होता, 50%. ऑलमोस्ट पूर्ण देशाच्या लोकसंख्येपैकी 50% लोकसंख्या ही पूर्णपणे ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीवरती अवलंबून होती. ठीक आहे. दुसरे आहे इंडस्ट्री सेक्टर. इंडस्ट्री सेक्टर हे फक्त 15% होतं. म्हणजे इंडस्ट्री सेक्टर म्हणजे कोणतं सेक्टर, जे मॅन्युफॅक्चरिंग करतं किंवा एखाद्या कच्च्या मालापासून नवीन माल तयार करतो, अशी इंडस्ट्री. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जीडीपीच्या कॉन्ट्रीब्युशन लिस्टमध्ये इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 15% होतं. सर्व्हिस सेक्टरमध्ये 35% होतं. ठीक आहे. कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर सगळ्यात जास्त योगदान कोणाचं होतं जीडीपी मध्ये, मग 50-51 मध्ये, तर ऍग्रिकल्चर सेक्टरचं होतं. ठीक आहे. इंडियामध्ये ऍग्रिकल्चर सेक्टरला खूप जास्त इम्पॉर्टंट दिलेलं आहे, आणि त्यामुळे इथे 50% जीडीपी मध्ये योगदान हे ऍग्रिकल्चर सेक्टरचं होतं. देन 1990-91 म्हणजे आता आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं, पॉइंट्स मध्ये बघितलं की खाजगीकरण, उदारीकरण आणि हे जे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ह्या 3 ज्या उदयास आलेल्या इकॉनॉमीला लाभलेल्या खूप मोठ्या परिवर्तनीय बदल घडवणाऱ्या काही घटना आहेत, म्हणजे या संकल्पना आहेत ज्या इकॉनॉमीमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. तो हा कालावधी आहे. तर त्या कालावधीमध्ये मग जीडीपी मध्ये ऍग्रिकल्चर सेक्टरने किती कॉन्ट्रीब्युट केलं, 30% कॉन्ट्रीब्युट केलं. इंडस्ट्रियल सेक्टरचा वाटा वाढला, इकडचे 20% कट होऊन 10% इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये वाढले आणि 10% हे सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढले. आणि मग ह्यांचा वाटा असा झाला, ऍग्रिकल्चर सेक्टर 30%, इंडस्ट्रियल सेक्टर 25% आणि 45% सर्व्हिस सेक्टर. कारण की आपण बघितलेलं आहे एलपीजी जी धोरणं आहेत, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याच्यामुळे सर्व्हिस सेक्टर जे आहे ते खूप जास्त फॉर्मला आलेलं आहे. 45% सर्व्हिस सेक्टरचा वाटा हा जीडीपी मध्ये 1991 पासून दिसायला लागला. आणि सध्या करंट सिच्युएशन नुसार 2023चा डेटानुसार ऍग्रिकल्चर सेक्टरचा जीडीपी मध्ये वाटा जो आहे तो आहे 16 ते 18%. इंडस्ट्रियल सेक्टरचा आहे 28%. आणि ऑलमोस्ट 54-56% जो काही वाटा जीडीपी मध्ये आहे तो फक्त आणि फक्त सर्व्हिस सेक्टरचा आहे. म्हणजे इंडियाच्या इकॉनॉमी मध्ये किंवा इंडियाच्या ग्रोथ मध्ये प्रत्येक सेक्टर मध्ये कशा पद्धतीने वाढ झाली हे तुम्हाला समोर इथे त्यांच्या नंबर्स वरून लक्षात येईल. जरी इंडियाची म्हणजे जीडीपी मध्ये 16 ते 18% जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन असेल, तरी पण इंडियाची आजही 70% लोकसंख्या, पॉप्युलेशन जे आहे ते ऍग्रिकल्चर वरतीच डिपेंड आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टरमध्ये माणसं तेवढी जास्त एंगेज नाही आहेत किंवा तेवढे अवेअर नाही आहेत, पण त्याच्यामधून येणारा रिव्हेन्यू जो जीडीपी मध्ये कन्सिडर केला जातोय तो मात्र या सगळ्या कंपॅरिझन मध्ये जास्त आहे. ठीक आहे. गॉट इट. हे सेक्टर कंट्रीब्युशन जीडीपीच्या कंडिशन नुसार किंवा जीडीपी नुसार समजलं कसं होत आहे एव्हरीवन. ओके. सो होप इट इज क्लिअर. बघा इथे फक्त मराठी स्लाइड मध्ये मी काय केलं,
जीडीपी क्षेत्रातील वाटा, ऍग्रिकल्चर सेक्टर आपलं, इंडस्ट्री सेक्टर, सर्व्हिस सेक्टर. ऍग्रिकल्चर सेक्टरला आपण म्हणू शकतो कृषी क्षेत्र किंवा प्राथमिक क्षेत्र. इंडस्ट्री सेक्टर म्हणजे आपण म्हणू शकतो उद्योग क्षेत्र किंवा द्वितीय क्षेत्र. सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र, तृतीय क्षेत्र. ठीक आहे. आणि ह्यानुसार त्यांचं डिस्ट्रीब्युशन इयर वाईज इथे आपण सेम दिलेलं आहे, जे मराठी इंग्लिश मध्ये होतं. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे ऍग्रिकल्चर इन इंडिया. जे 3 सेक्टर आहेत त्या 3 सेक्टरला आपण सेपरेटली स्टडी करणार आहोत. सेपरेटली त्यांच्यामध्ये ग्रोथ कशी झालेली आहे, त्याच्यामध्ये कोणते फीचर्स वेगळे आहेत, कोणती धोरणं, कोणते चॅलेंजेस आहेत जे इंडियाला फेस करावे लागले किंवा इंडियाला आज फेस करावे लागतात. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. आता बघा ऍग्रिकल्चर इन इंडिया, पॅटर्न स्ट्रक्चर ऑफ द ग्रोथ. यामध्ये सगळ्यात पहिला चेंज जो आलेला आहे तो म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन 1960 ते 70च्या क्षेत्रामध्ये किंवा या कालावधीमध्ये. काय झालं तर ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती. ठीक आहे. हरित क्रांती हरित क्रांती म्हणजे काय, तर या हरित क्रांती म्हणजे 1960 आणि 70च्या या दशकामध्ये हे ग्रीन रिव्होल्युशन झालं होतं. ठीक आहे. तर ग्रीन रिव्होल्युशनचा मेन उद्देश किंवा ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे काय, तर या ठिकाणी HYV सीड्स म्हणजे हाय यील्ड सीड्स जे आहेत, हाय क्वालिटी सीड्स जे आहेत, बियाणं जे आहेत, त्यांच्याबद्दल सगळ्यांना इंट्रोडक्शन करून दिलं होतं. आणि याच्यामध्ये मग वेगवेगळे फर्टिलायझर्स कसे यूज करायचे, इरिगेशन कसे यूज करायचे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. याच्या मागचा उद्देश असा होता की फूड प्रोडक्शन वाढवणं, म्हणजे अन्नधान्याचं उत्पन्न वाढवणं, अन्नधान्य साठा वाढवणे. ओके. हा याचा मेन उद्देश होता. लेट टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता वाढवणे हे त्याचं महत्वाचं एम होतं असं आपण म्हणू शकतो. स्पेशली इन व्हीट अँड राईस. आता जे हरित क्रांतीमध्ये जे काही उत्पादन वाढलेलं आहे ते मोस्टली जे ट्राय केलं होतं ते व्हीट आणि राईस म्हणजे गहू आणि तांदळाच्या उत्पादनामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. सो त्याच्यानुसार यामध्ये नंतर वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या गेल्या, ज्या म्हणजे टेक्नॉलॉजी तर अजून त्याच्यामध्ये यायचीच आहे, पण तरी पण मॉडर्न फार्मिंग म्हणजे मॉडर्न फार्मिंग टेक्निक्स वापरून, नवीन तंत्रज्ञान शेतीचं वापरून याच्यामध्ये नवीन पद्धतीने फूड उगवणं, उत्पादन करणं आणि त्यातून जे काही उत्पादन येईल त्यातून मग आपल्याला MS स्वामीनाथन यांनी हे काय केले होते, ग्रीन रिव्होल्युशनची आयडिया म्हणजे त्यांनी हा पुढाकार घेऊन पुढे आणला होता. ठीक आहे. सो याचा एक दुर्गुण नाही म्हणता येणार, पण जी कमी होती ते असं होतं की हे पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न UP यांच्या मध्येच सुरुवातीला काय झालं होतं, लिमिटेड अशी ही हरित क्रांती झाली होती. आणि त्यानंतर मग ही हरित क्रांती जी आहे तर सेकंड ग्रीन रिव्होल्युशन मध्ये मग ही ईस्टर्न इंडियाला फोकस केलं, ज्यामध्ये आणखीन थोडंसं ऍग्रिकल्चर, सस्टेनेबल एग्रीकल्चर, डायव्हर्सिफिकेशनला महत्व दिलं. आणि या हरित क्रांतीच्या उदयानंतर जेव्हा म्हणजे मॉडर्न टेक्निक्स वापरून, सीड्स चांगल्या पद्धतीचे वापरून आपण शेती करू शकतो हे समजल्यानंतर मग त्याच्या सोबत जे जोड व्यवसाय येतात त्या जोड व्यवसायांना सुद्धा फोकस केलं गेलं, ज्यामध्ये मग बागायती, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय वाढीस लागले. आणि या व्यवसायांमुळे काय झालं मग, तर पुढे इकॉनॉमी आणखीन ग्रो केली. ठीक आहे. ओके. सो इथे बघा स्ट्रक्चर ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर म्हणजे भारतीय शेतीची वैशिष्ट्य काय आहेत किंवा भारतीय शेती म्हणजे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता की ही भारतीय शेती आहे. तर या ठिकाणी बघा कृषीच्या रचनेमध्ये लहान आणि विखुरलेली जमीन धारणा. तुम्हाला माहिती आहे की जमीन मोठी होती, पण भारतामध्ये जी काही पद्धत चालू आहे की बाबा म्हणजे तुकडीकरण जमिनीचं आहे, त्याच्यामुळे काय होतंय, जमीन लहान आणि विखुरलेली होत आहे. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे 4 वंश आहेत, त्या 4 वंशाला त्यांनी जर 4 लोकांना जमिनी वाटून दिल्या तर त्या जमिनीचे 4 तुकडे पडणार. प्रत्येक त्या 4 लोकांना जर 2-2 मुलं असतील तर परत त्या जमिनीचे आणखीन 2-2 तुकडे पडणार. या रिझनमुळे लहान आणि विखुरलेली जमीन आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. ठीक आहे. सॉरी.
त्यानंतर उपजीविकेसाठी शेतीवरती बरेच जण आधारित आहे. जसं की आपण आता पण जी हे बघितलं सेक्टर वाईज जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन बघितलं, तर शेतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे करंटच्या डेटानुसार ते फक्त 17 ते 18% आहे किंवा 16 ते 17% आहे. पण आजही 75% नियर अबाउट पॉप्युलेशन ही शेतीवरती अवलंबून आहे, शेतीवरती उपजीविका करते. हे भारतीय शेतीचं वैशिष्ट्य आहे. भारतीय शेती ही पावसावर अवलंबून शेती आहे. सुमारे 50% जमीन कशी आहे, कोरडवाहू आहे आणि शेतीसाठी फक्त आणि फक्त पावसावर अवलंबून आहे. भलेही बाकीचे मार्ग सोर्सेस इथे अवेलेबल आहेत, पण भारत हा देशाचं जे एन्व्हायरमेंट आहे, जिथे काय म्हणतात 3 ऋतू येतात, त्या 3 ऋतूंपैकी पावसाळा हा ऋतू जो आहे तो शेतीसाठी चांगला मानला जातो आणि त्यामुळेच तिथे म्हणजे शेतीमधून म्हणजे पावसामधून जेवढं पाणी मिळतंय तेवढं पाणी आणखीन कुठल्या सोर्सेस मधून मिळणं भारताला आणखीन तरी म्हणजे आपण प्रयत्न केला नाहीये की कुठून करू शकतो, पण पावसावरती ही शेती अवलंबून आहे. हे भारतीय शेतीचं एक वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अनेक भागात परंपरागत पद्धतीचा वापर केला जातो. भलेही आता ट्रॅक्टर्स आलेत, नवीन मशीन्स आलेत, रोबोट्स आलेत, पण तरीही गावागावामध्ये ही काही टेक्नॉलॉजी पोहोचलेली नाहीये आणि ही टेक्नॉलॉजी तेवढी महाग असल्यामुळे सगळ्यात सामान्य ते सामान्य शेतकऱ्याला ही टेक्नॉलॉजी वापरणं किंवा त्याचा वापर करून त्याचं रेंट देणं सुद्धा परवडत नाही. त्यामुळे शेतकरी काय करतो, परंपरागत पद्धतीने शेत घेतो. लॅक ऑफ नॉलेज असू शकतं किंवा लॅक ऑफ मनी असू शकतं किंवा लॅक ऑफ म्हणजे जेवढी काही जमीन आहे तेवढ्या जमिनीसाठी तेवढा खर्च करणं परवडत नाही, म्हणून आपलं थोड्या खर्चामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचा शेतकरी भारतामध्ये मोस्टली परंपरागत शेती पद्धतीचा वापर करतो. ठीक आहे. आधुनिक व पारंपरिक शेती एकत्र अस्तित्वात. आता याच्यामध्ये परंपरागत पद्धतीचा वापर तर केला जातो, हे भारतीय शेतीचं वैशिष्ट्य आहे. पण सध्याच्या युगामध्ये किंवा सध्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघाल तर पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेती सुद्धा केली जाते. बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही म्हणाल, शेती नांगरूनच म्हणजे बियाणं लावली जातात, पण नांगरण्यासाठी पहिले नांगर वापरायचा, आता ट्रॅक्टर वापरतात. बरोबर आहे. म्हणजे त्याचा जो फाळ असतो, त्याचे जे इक्विपमेंट्स असतात ते सेम पद्धतीचे आहेत, पण पहिले जो माणूस घेऊन जात होता आता तो ट्रॅक्टर घेऊन जातो. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने आधुनिक आणि पारंपरिक शेती एकत्रितपणे अस्तित्वात करताय. ठीक आहे. ओके, नाव लेट्स कम टू द चॅलेंजेस इन इंडियन ॲग्रिकल्चर. म्हणजे भारताच्या शेतीमध्ये, भारतीय शेतीमध्ये कोणते कोणते असे चॅलेंजेस आहेत जे आपल्याला फेस करावे लागतात आणि त्यामुळे इंडियाची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जीडीपी मध्ये शेतीचा वाटा हा कमी झालेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो लो प्रोडक्टिव्हिटी. आपण मराठीमध्ये स्लाइडला बघूया. इंग्लिश स्लाइडमध्ये बघा, लो प्रोडक्टिव्हिटी, लँड इश्यूज, डिपेंडन्स ऑन मान्सून, inadequate infrastructure, price velocity, credit and indebtedness and environmental degradation. Let's move to the Marathi slide. आता बघा, भारतीय शेतीमध्ये अडचण जी आहे त्यामध्ये एक आहे कमी उत्पादकता. जागतिक सरासरीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. मग याचे रिझन्स असे असू शकतात की नॉलेज नाही आहे किंवा सीड्स जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे वापरले जात नाहीयेत, नवीन तंत्रज्ञान यूज केलं जात नाहीये, जमिनीचं तुकडीकरण केलं जातं. या सगळ्या रिझन्समुळे भारताच्या शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये जी काही उत्पादकता आहे ती कमी होते. एक पीक घेतल्यानंतर त्याची थोडी मशागत केली पाहिजे. ह्या थोड्याशा म्हणजे कमी नॉलेज असल्यामुळे किंवा जी लोकसंख्या आहे भारताची याच्यामुळे म्हणजे त्या जमिनीला थोडाही रेस्ट न मिळता लगेचच दुसरं पीक लावलं जातं आणि त्यामुळे त्याची सुपीकता जी आहे, उत्पादकता जी आहे ती कमी होते. सो ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे कृषी क्षेत्राच्या समोरची. लोकसंख्या तर अरिथमेटिक मीननी वाढते, पण जॉमेट्रिक मीननी वाढते, पण जी काय उत्पादकता आहे ती कशा पद्धतीने वाढते, अरिथमेटिक मीननी 1 2 3 या पद्धतीने वाढते. बरोबर. सो यामुळे ही उत्पादकता कमी पडते. त्याच्यानंतर दुसरं जी समस्या आहे भारतीय कृषी समोरील ती म्हणजे जमिनी संबंधीची समस्या. जसं मी सांगितलं होतं की अति लहान आणि तुकड्यात जमीन धारणा आहे, भूमी सुधारणामध्ये अपयश येत आहे आणि यामुळे इथे जमिनी संबंधीच्या समस्या म्हणजे तुकडीकरणामुळे छोटे छोटे जमिनीचे तुकडे असल्यामुळे शेती ही सलग होणं पॉसिबल नाहीये. सो ही एक समस्या आहे. मान्सून वरती अवलंबित व जसं बघितलं की नदी, कालवे, साठवण केलेले तळे याचा उपयोग शेतीसाठी केला जात नाही. तर शेतीसाठी मान्सून वरतीच भारतीय शेतीतील माणसांना अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे सिंचनाची सुविधा मर्यादित असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढत नाही आणि मग शेतीची उत्पादकता न वाढल्यामुळे पर्यायाने न राहून उत्पादन तिथे जेवढं हवं तेवढं येत नाही.
ठीक आहे. अपुरे पायाभूत सुविधा जसं की साठवण, वाहतूक, बाजारपेठेमधील कमकुवत व्यवस्था, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय, जी शेतीसाठी जेवढा माल काढला जातोय, सपोज आता आपण अद्रक किंवा समजा कापसाचं उत्पादन घेतलं आणि अचानक जर पाऊस आला, तर ते पावसामुळे त्या कापसाला जे नुकसान होतंय त्याच्यासाठी म्हणजे त्या पाऊस म्हणजे जो कापूसचं उत्पादन आलंय त्याला ठेवण्यासाठी गोडाऊन्स किंवा वाहतूक सेवा नाही आहेत, प्रॉपर बाजारपेठा नाही आहेत आणि त्यामुळे काय होतंय, मग त्या पिकाचं नुकसान होतंय आणि मग कोणीही शेती पुढे जात नाही. ठीक आहे. मग त्यांना जेवढं इन्कम त्या उत्पादनामधून यायला पाहिजे ते काही इथे मिळत नाही. ठीक आहे. किमतीतील अस्थिरता जसं इनपुट आउटपुटच्या दरामध्ये चढ उतार होत असतात, म्हणजे इनपुट एक्सपोर्ट आयात निर्यातीच्या दरामध्ये चढ उतार होत असतात. जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आता अद्रकचे भाव चांगले चाललेत आणि जर मी अद्रकची निर्यात केली तर मला चांगले पैसे येतील, तर त्याचा भाव म्हणजे त्याचं उत्पादन जोपर्यंत त्याच्या हातात येतंय तोपर्यंत त्याचा भाव उतरला तर मात्र मग त्याला जे काही त्यांनी एक्सपेन्स केलेलं आहे, जे काही त्यांनी एक्सपेक्ट केलेलं आहे ते तिथं त्याला नाहीसं होतं, म्हणजे मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतं मग शेतीसाठी जो त्यांनी एक्सपेक्ट केलेला आउटपुट त्याला जर मिळालं नाही, तेवढे जर त्याला पैसे मिळाले नाही, तर पर्यायी ऑब्व्हियसली तो तिथे शेती सोडून देऊ शकतो. सो ही एक समस्या आहे. त्याच्यानंतर कमी आधारभूत किंमत, एमएसपी अंमलबजावणी इथे काय असते, कमी असते किंमत अस्थिरतेमुळे. कर्ज व शेतकरी आत्महत्या हा तर आतापर्यंतचा खूप करंट आणि खूप मोठा इश्यू आहे की कर्जबाजारीपणा, म्हणजे शेती ही पावसावर अवलंबून असल्यामुळे काय होत आहे, शेतकरी कर्ज घेतो, ती शेतीमध्ये पीक करतो, त्याच्यातून एक्सपेक्टेड आउटकम आल्यानंतर ते कर्ज फेडून तो स्वतःसाठी काहीतरी पैसे राखणार असतो, पण मध्येच काहीतरी होतं, पाऊस येतो, पीक खराब होऊन जातं, कीड लागते, अशा पद्धतीने काही होतं आणि मग कर्ज घेतलेलं ते त्याच्या डोक्यावरचं शेतकऱ्याच्या माफ होत नाही आणि मग शेवटी शेतकऱ्याला ऑप्शन नसल्यामुळे तो आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यामुळे मग त्या शेतीचा पूर्ण बोजा त्याच्या फॅमिलीवरती येतो. तर ही एक खूप मोठी अडचण किंवा खूप मोठं चॅलेंज भारतीय कृषी समोरचं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. पर्यावरणीय हानी म्हणजे जास्तीचा रासायनिक वापर किंवा भूजलाचा अतिउपसा जर केला तर ऑब्व्हियसली परत शेतीसाठी आपल्याला काहीच राहणार नाही आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी हा एक भारतीय कृषी समोरील एक मोठी अडचण इथे आपल्याला आहे. सो लिस्ट प्रमाणे मी इथे सांगितले की भारतीय कृषी समोर कोणते कोणते मुख्य चॅलेंजेस आहेत जे इथे आपल्याला फेस करावे लागतात. ठीक आहे, शेतकरी म्हणून. आणि ह्याच म्हणजे याच्यामध्ये आजही जास्त सुधारणा न झाल्यामुळेच जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी झालेला आहे, हे आपण इझिली सांगू शकतो, क्लिअर करू शकतो. ओके. पॉलिसी रिस्पॉन्सेस अँड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, आता हे प्रॉब्लेम्स आहेत, पण ह्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी गव्हर्नमेंट काय प्रयत्न करते किंवा आपली इंडियन इकॉनॉमी जी आहे ती जर सुधारवायची असेल तर या इकॉनॉमिक चॅलेंजेसला ओव्हरकम करणं हे इंडियन गव्हर्नमेंटचं सोबतच आपल्या इंडियन पॉप्युलेशनचं लोकसंख्येचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मग इथे हे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह घेतले जातात, ज्यामध्ये फर्स्ट आहे इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये लिमिटेड सक्सेस मिळालेला आपल्याला याच्यामध्ये मराठीमध्ये बघूया की संस्थात्मक सुधारणा केल्या, जसं की जमीन कमाल धारणा कायदे, भू सुधारणा कायदे. याच्यामध्ये काय असतं की प्रत्येकाला कमीत कमी जमीन असली पाहिजे. जर ज्याला जमीन नाहीये, त्याच्याकडे जास्त जमीन आहे, त्यांनी फक्त दुसऱ्याला कसण्यासाठी जमीन देणे किंवा एक लिमिट पर्यंत जमीन तुमची असली पाहिजे शेतीसाठी, याच्यासाठी असे वेगवेगळे कायदे संस्थात्मक केलेले आहेत. डिजिटल जमीन नोंदणी म्हणजे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स, म्हणजे प्रत्येकाच्या नावाने ज्याची जमीन आहे त्याच्या नावाने ती जमीन सरकारच्या दस्तऐवजांमध्ये नोंद व्हावी, कोणाचीही जमीन कोणालाही लागू नये, याच्यासाठी ही धोरणं आहे. हरित क्रांतीतील धोरणे जसं की किंमत हमी, अनुदान, सिंचन योजना, सरकारी संस्थांद्वारे कर्ज, या सुद्धा गोष्टी सरकारी धोरणांद्वारे केले जातात, जेणेकरून शेतीमध्ये प्रगती व्हावी, शेतीमध्ये आणखीन काही लोकांनी उतरावं आणि शेती क्षेत्राला पुन्हा एकदा परत नव्याने पुढे आणावं. ठीक आहे. नवीन योजना आहे जसं की पीएम किसान योजना, म्हणजे शेतकऱ्याला दरवर्षी 1,000 रुपये अनुदान दिलं जातं. त्यामध्ये पण हे 3 टप्प्यामध्ये हे अनुदान दिलं जातं, 2,000 मी ज्या काही योजना इथे सांगते त्या योजनांना थोडंसं डिटेल्स मध्ये तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. पंतप्रधान पीक विमा योजना, माती आरोग्य पत्रिका योजना, ई नाम ई बाजारपेठ प्लॅटफॉर्म, पीएम कृषी सिंचाई योजना, ॲग्री इन्फ्रा फंड, थंड साठवण, वाहतूक व्यवस्था, ह्या ज्या नवीन योजना आहेत या योजनांना एक्झाम मध्ये एक तरी क्वेश्चन येणार आहे. म्हणजे
योजनांपैकी एका तरी योजनेवरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार इंडियन इकॉनॉमी ऍग्रिकल्चर सेक्टर मधून. ठीक आहे. सो यांना थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे, पण ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या रिलेटेड आहेत ऍग्रिकल्चर सेक्टरशी, ऍग्रिकल्चर सेक्टरला पुढे आणण्यासाठी. ठीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश 2022 मध्ये ठेवून या योजना म्हणजे उत्पादन क्षमता वाढवणे, वैविध्यकरण, काढणी पश्चात व्यवस्थापन, थेट बाजारपर्यंत पोहोच याबद्दल गव्हर्नमेंटनी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. गव्हर्नमेंटनी यांच्यासाठी वेगवेगळे त्यांची स्वतःची म्हणजे काय म्हणतात गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतोय या गोष्टींमध्ये, जेणेकरून शेती क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी या उद्देशाने. ओके. सो इथे आपण इंडियन ऍग्रिकल्चर सेक्टर ची ग्रोथ, पॅटर्न, चॅलेंजेस आणि त्याच्यावरचे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह याच्या सेशन मध्ये आपण बघितलेले आहेत. सो होपफुली हे सगळ्यांना अंडरस्टूड झालेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल जस्ट लेट मी नो, विल डिस्कस ऑन आवर ग्रुप. ठीक आहे. जो काही आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपण त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये डिस्कशन करूया. ओके. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरीवन.